26 तारखेपूर्वी नवं सरकार स्थापन होणं बंधनकारक नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। 26 तारखेनंतर राष्ट्रपती राजवट लागेल ही धारणा चुकीची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 26 तारखेपूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणं किंवा नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं बंधनकारक नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 26 तारखेपूर्वीच नवीन सरकार अस्तित्वात आलं पाहिजे असं कोणतंही संविधानिक बंधन नाहीये अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। विद्यमान विधानसभेची मुदत 26 तारखेला संपत असल्यानं राज्यात मध्यरात्री 12 वाजल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागेल ही धारणा चुकीची आहे अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। यापूर्वी अनेक वेळा विधानसभेची मुदत संपल्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात आलेली आहे। 10वी विधानसभेची मुदत 29 ऑक्टोबर 2004 ला संपली आणि 11व्या विधानसभेमधील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा 1 नोव्हेंबर 2004 ला झालेला होता। 11व्या विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर 2009 ला संपली आणि 12व्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा 7 नोव्हेंबर 2009 ला झाला होता। 12व्या विधानसभेची मुदत 31 ऑक्टोबर 2014 ला संपली आणि 13व्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा 8 नोव्हेंबर 2014 ला झालेला होता। जुन्या विधानसभेची मुदत 26 असल्यामुळे 26 किंवा 27 ला तो शपथविधी व्हावा लागेल। नवीन सरकार अस्तित्वात येणं गरजेचं आहे, कारण शेवटी मुख्यमंत्री यांनी जरी शपथ घेतला एकट्याने तरी सरकार अस्तित्वात आलं असं गृहीत धरलं जातं। 26 तारखेच्या नंतर जर शपथविधी घ्यायचा असेल तर माननीय राज्यपालांना ते 1-2 दिवसासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारला काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहायला सांगावं लागेल, म्हणजे सरकार राहील। कारण कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही राज्यात राज्यपाल एकट्याने कधीही कारभार करू शकत नाही अनलेस आणीबाणी जर असेल तर। पण आणीबाणी जर नसेल, रावली नसेल, तर त्यांना कुठलं तरी गव्हर्नमेंट ठेवावं लागतं। तर ते जुन्या गव्हर्नमेंटला काळजीवाहू सरकार करायला सांगतील।